झाला का हो बाई स्वयंपाक? झाला का स्वयंपाक म्हणलं? स्वयंपाक गिपाक झाला? अहो कायचा माय कायचा झाला आता करतो स्वयंपाक कुठे आता कामं गिमं मग आता तुरीच्या शेंगाला गेलते मी. हो आता तुरीच्या शेंगा आणल्या तोडून. हो आता दाणे काढले आता त्याची भाजी करतो आता. हो पोया गे करतो भाजी करतो. हो शेंगा कुठून आणल्या म्हणलं? कुठून आणल्या शेंगा? येईल कुठून आणणार राव? झाबरे आपला मग झाबऱ्याच्या आखातून आणल्या. येईल कुठून आणू आपण मग? तिथूनच आणल्या मग. हो ना बापा मी आता तिथूनच आणल्या. आता काय खोटं बोला बापा. मी आता तिथूनच आणलाय. सकाळी संडासली गेलती आणि मग आणल्या तिकडून आणल्या. हो वाटी भरून शेंगा आणल्या आणि त्याची भाजी करतो मग आता. हो तेच खाऊ घालतो लेकराले आणि जा म्हणतो शाळेत मी. हो बाई आपले वावर किती दूर आहेत म्हणलं? किती दूर आहेत आपल्या वावर? इतके दूर जा पडते का शेंगाले? सांग बरं. किती दूर आहेत आपल्या वावर? मग म्हणून आणले झाबऱ्याच्या वावरातून मी. हो माझ्या आता त्या दिवशी काय सांगू तुले? त्या दिवशी म्हणलं मला हसा उडाला. त्या दिवशी म्हणलं गोया द्यायला आलता माझ्या घरी गोया. हो हे घे म्हणे संडाच्या गोया. हे खा म्हणे. हो वावरात नाही हागल नको येत जाऊ म्हणे. हो असं म्हणे ते. हो ना बाई माझ्या घरी आलता गोया द्यायला. मग तुम्ही वावरातले शेंगा आणता म्हणे आणि त्याचीच हागल येतं म्हणे वावरात नाही. हे घ्या म्हणे गोया येऊ नका म्हणे वावरात नाही हागल म्हणे. हो आता सांगा तू कुठे जावं आपण? कुठे जावं म्हणलं? तेच वावर आहे का नाही आपल्या जवळच्या जवळ? मग कुठे जावं? इतकं दूर दूर जावं? ते म्हणे आपापल्या वावरात जात जा म्हणे. आता आपले वावर किती दूर आहेत? किती दूर आहे सांग ना तू? इतक्या दूर कधी जावं? मी तेच सांगितलं समजून जा. काय करायचं ते करून घ्या म्हणलं. मी नाही भीत म्हणलं कोणाले. तसंच पाहिजे बरी बोलली. हो बरी बोलली तू. तसंच पाहिजे त्याले. हो का म्हणे मुकडाला चुपचाप राहा बोल नको. झबऱ्याला तर मागून चुपचाप राहा. का बाई का मीना बाई? काय रे? काय म्हणते रे? काय म्हणलं? लहान शावकारासारखी उभी आहेस तू? लहान शावकारासारखी उभी आहेस का म्हणलं? महाराणी कुठची? मग काय झालं रे? काऊन उभी नाही तर काय करू म्हणलं? काऊन रे तू? काय म्हणतं मला आधी काऊन उराला? काऊन म्हणलं तू? का बा तुला सांगितलं होतं ना मी? तुला सांगितलं होतं म्हणलं मा वावरातले तुरीची शेंगा चोरून नको आणू म्हणून. तू कशी काय आली वावरात नाही? शेंगा कसं काय नेला तुला? कायच्यावरून रे? कायच्यावरून म्हणलं? कायच्यावरून मी वावरातल्या शेंगा आणल्या चोरून? कायच्यावरून आणल्या म्हणलं? मी काय आली तिथे वावरात नाही? कोणी दुसरी असन. मी नाही आली त्या वावरात नाही फावरत नाही. मग असं नाही म्हणजे कोणी दुसरी असन आहे ना? कोणी दुसरी असन. मला माहित आहे ना. मला माहित आहे तू वावरातून शेंगा चोरून आणतं म्हणून. सगळ्या गावाला माहित आहे ना तू शेंगा चोरून आणतं म्हणून. कायले शिकू राहिली मला तू? अनबर कोणाने? अनबर कोण होतं? अनबर रे? आण कोण होतं? विचार बरं कोणाले पण मी हो का म्हणून? अन्न मग जाणं हो ना कोण होतं? तुला काय वाटते? मी वावरात जात नाही तर माझ्या वावरात लक्ष नाही? सबन लक्ष आहे मला. सबन लक्ष आहे म्हणलं. कोण काय करते कोण कुठे जाते सबन लक्ष आहे माझ्या वावरावर. मग तुला काय वाटू राहिलं? सबन माहित आहे मला. बापा लय माहित आहे मला. तुझ्या किती वावरावर लक्ष आहे तर लय माहित आहे मला. राहू दे. हो मला नको शिकू तू पण. राहू दे. आणि कोण होईल तुला सांगणार ते? कोण होय म्हणलं तुला ते सांगणार? अनबर महापुढे त्याले. आण त्याले मी काढतोच त्याची चांगली. आण त्याले. आता मी पाहिलं ना बिचारे तुले. मी स्वतः पाहिलं ना माझ्या डोळ्यानं. या 2 डोळ्यानं पाहिलं ना मी स्वतः तुले. किती खोटी बोलतं. आण म्हणतं. आता कोणाला आणू? मी स्वतः पाहिल्यावर मी पाहिलं ना मी या 2 डोळ्यानं. मग पाहिलं तवा काऊन नाही म्हणलं रे मला? तवा काऊन नाही म्हणलं पाहिलं होतं तर? आता काय बोंबलू राहिला? भांडणं करू राहिला? आता काय म्हणतं मला तू? तवा काऊन नाही म्हणलं मला? सगळं तास नेलं माझ्या हे तुरीच्या शेंगाचा. एक दाना नाही ठेवला ते तुरीले. हे पहा माझ्या संग भांडण नको म्हणला. तवाच म्हणला होतं मला. आता सांगू राहिली मी. आता माझ्या घराजवळून काल बोंबलू राहिला तू? आता कोण बोंबलू राहिला म्हणलं? तवाच म्हणू लागत होतं मला. फालतू माझ्या सासून ऐकलं बिनकामी घराच्या बाहेर काढून देईन मला. मला नांदी लागू नको तू. मग सासू हकालून देते तर चोट्टे धंदे कायले करावं म्हणलं? चोट्टे धंदे कायले करावं म्हणलं? चांगलं राहावं ना घरी. बाबू तुला सांगू राहिली मी चोट्टे धंदे केले नाही म्हणलं. चोट्टे धंदे केले नाही तू. मला म्हण नको तू. नाही तू तशी नाही का? चाल तू त्या नवऱ्याबद्दल चाल घरी चाल तू. चाल तो नवऱ्यालाच नाव सांगतो आता. चाल फटकन. हो जाय सांग. हो जाय सांग माझ्या नवऱ्याला सांग. हो जाय तिकडे. मला नको सांगू. जाय तिकडे नवऱ्याला सांग माझा. निघ. नाही चाल ना तू. आता काऊन म्हणलं? चाल ना म्हणलं. चाल तो नवऱ्याबाजी चाल. मला काही फरक पडत नाही रे. मला काही फरक पडत नाही. जाऊन सांग माझ्या नवऱ्याला. जाय तिकडे. मला काल नवऱ्याला जाय ना तू. जाय. काय लाज शरम तर वाटू दे तुले. लाज शरम तर वाटू दे म्हणलं. नवऱ्याला नाव सांगतो म्हणून काही वाटू दे ना तुले जरा असं. वाटू दे ना म्हणलं तुले काही. चाल ना आता काऊन? बरं मी काही केलंच नाही तर मी खाली येऊ. मी खाली येऊ म्हणलं. खायला भांडण वाढू मी खाली येऊ. मी काही केलंच नाही ना. मला काहीच फरक पडत नाही ना. मग मी खाली येऊ म्हणलं. फरक काढून नाही पडणार तुले. चाल ना तुझ्या घरी सांगतो ना आता. चाल ना म्हणलं. जाय तिकडे. मला लोक सांगू. जाय निघ तूच जाय. मला लोक सांगू. चालतं संग. चालतं संग. मी नाही. मला काम आहे ना. मला काम आहे. मी नाही. सोबत तर चाल ना सोबत म्हणलं. आता काऊन? चाल ना. मला काम आहे इकडे. मी चालली इकडे. हो मला काम आहे.
कायचं काम आहे हो तुले? हा, कायचं काम आहे म्हणलं? हा, बाबू माझी सासू बोंबलीन म्हणलं मला बिचाऱ्या, माझी सासू बोंबलीन म्हणलं मला, तू घरी आला तर येऊ नको ना, येऊ नको ना, मी सांगू राहील तुले, येऊ नको मा घरी, जाऊ नको. म्हणलं माहितीये, तू चाल बरं, चाल फटकन, चाल तो घरी चाल तू. हा, मला नको सांगू दे, चाल फटकन. हा, हे पाय पोरगी बाई आहे तर मी तुला हात नाही लावून राहिलो म्हणलं, आता सांगू राहिलो, चाल फटकन लवकर तो घरी. हा, मराठी सांगू राहिलो तुले. हा, चाल लवकर. हा, चाल बोला रे, चाल लवकर, लयच बोंबलून राहिला तू, चाल फटकन, चाल ना आता, चाल. हा, हा का घरी, हा का म्हणलं, या ना फटकन बाहेर, झाबऱ्या भाडून आला ना मले, यानं वळत आणलं मला तिकून तिकून इकडे आणलं वळत, या लवकर फटकन. चोट्टे तुला वळत काय आणलं म्या? हा, तुला वळत आणलं का म्या? हात पण नाही लावला म्हणलं तुला म्या. हा, काही खोटे खोटे इल्जाम नको टाकू मायावर. हा, हात पण नाही लावला म्हणलं. हा, आता सांगू राहिलं तुला, मग म्हणजे सांगत नाही. हा, लोकांसमोर मी बदनामी करू राहिली का तू लोकांसमोर? हा, इज्जत आहे म्हटलं, मग इज्जत. हा, म्हणजे वा रे वा, म्हणजे तू इज्जत आहे तर आहे, माझी इज्जत नाही, मला इज्जतच नाही. नाही हा, हो, इज्जत नाही म्हणून तर सांगायला आलं तुले, म्हणून तर सांगायला आलं तो घरी मी. हा, बंद कर ना चोट्टे धंदे म्हणलं. तसारखा चोट्टा ना मी, म्हणून इज्जत आहे मले. मग आला मोठा, शिकून राहिला मले. ऐकून घ्या म्हणलं, काकू मावशी आजी, ऐकून घ्या, ऐकून म्हणलं, पा कशी बोलते. हा, मी मागाच सांगितलं होतं, मा वावरात संडासले येऊ नको, आणि मा वावरात तुरीच्या शेंगाले चोरू नको येऊ. हा, तर हे म्हणलं संडासले येते, म्हणलं किती मोठा शेंगा येते चोरू चोरू. मग काकू तुम्हाला दिसली का मी? दिसली का म्हणलं, मी काही दिसली का तुम्हाला शेंगा तोडताना? घरात असतं राह तुम्ही. मला घरातले तर कामं सरत नाही दिवसभर, निरा कामं राहतात घरातले. मग याच्या औरत काही येऊ मी शेंगा चोराले? मग रोज तुमच्या उकोंड्यावर शेंगा कुठून येते? शेंगाचे फोत्र कुठून येते तुमच्या उकोंड्यावर? मला सांगाय, हा, कुठून येते शेंगाचे फोत्र? बोला फटकन. हा, तुरीचे फोत्र म्हणजे? अरे काय बोलून राहिला तू? म्हणजे काय तू एकट्याच्या वावरात का तुरीचे शेंगा आहेत का काय? आमच्या वावरात तुरीचे शेंगा आहेत. मग तुझ्या एकट्याच वावर आहेत का काय? मग मा वावरात आहेत. मग तुझ्या वावरातल्या तोडत जाणं. हा, तुझ्या वावरातल्या तोडत जाणं, लोकांच्या वावरातल्या कायले तोडतं बिचारे? मग मा वावरातल्या तोडाचे विचार लागते कोणाले? विचार लागते का म्हणलं कोणाले? मोठा सांगून राहिला मले. उजागिरीन दिसली होती म्हणलं मला, शांताराम भाऊ हे बाई उजागिरीन दिसली होती, माझ्या देखत तोळे म्हणलं असं कटाकट शेंगा. हा, आता काय सांगू तुम्हाला. मग पण मला तिकडे जाता नाही आलं. मग बाया संडासले जाते तिकडे मी गेलो नाही. मग उजागिरीन दिशी मला टक शेंगा तोडताना. हो, गेली असेल रे, धुऱ्यावरून गेली असेल ना, गेली असेल रस्त्याने बिचारी, धुऱ्यान गेली असेल ते. दुसरीकडे चालली असेल, मग तू दिसलं असेल तसं त्या वावरातनी. अरे नाही ना बुवा शांताराम भाऊ, आता काय सांगू तुम्हाला, सरपंच साहेब हे ते. अरे बा मला 2-4 वेळा दिसली नाही, हे 2-4 वेळा दिसली मला. हो, आता काय सांगू तुम्हाला, म्हणून मीच्या नवऱ्याला सांगायला आलो म्हटलं मी आता. हा, आज तर मला रिपोर्टच द्यायचं हिच्या नावाचा. हो, काही काम पडलं ना तर रिपोर्टच दे तुम्ही. हो, काही हो तिकडे मग आता. हा, नाही रे, रिपोर्ट देऊ नको, राहू दे. झाबरू, राहू दे, रिपोर्ट नको देऊ, राहू दे. हे पाय बाबू, रिपोर्ट द्यायचे धमक्या नको देऊ म्हणलं मला. मी नाही भीत कोणाले. मी रिपोर्टच देतो आता, रिपोर्टच देतो मी. हो, चांगली काढतो आता मी तुझी. थांब ना, रिपोर्टच देतो आता. हा, जाणं रे जाणं. 4 वेळा जाऊन आले म्हणलं मी पोलीस स्टेशनात. किती? 4 वेळा. तू काय सांगू राहिला मला? एक नाही 10 रिपोर्ट दे. जाय होय, जाय, काय करायचं ते कर, जाय तिकडे. हे पाय तुला सांगू राहिलं बाबू मी. गाव जमा करू नको बरं. हा, गाव जमा करू नको बाबू, आता सांगू राहिलं तुले. मग म्हणजे सांगितलं नाही, गाव जमा करायचं नाही. तू जमा करू लागा, तू जमा करू लागा. मला म्हणून राहिला मोठा. तिकून इकडे कायले घेऊन आला मला तू? तिकून इकडे कायले घेऊन आला तू? मग कायले तेव्हा मा वावरातल्या शेंगा चोरून आणल्या मी म्हणतो. कायले शेंगा चोरून आणल्या तेव्हा मा वावरातून कायले येतं तू? कायले येतं तू? काय काम आहे तुझं? कायले येत तू म्हणजे? कायले येत तू म्हणजे? आम्ही वावरातून जावर नाही का म्हणजे? जावर नाही का आम्ही? अरे बाबा, पाय हे पाय माईला हात नाही लावला, लढू राहिली. पाय कशी करू राहिली. दिवसभर घरातच राहतो बे. दिवसभर घरातच राहतो बे. बाहेर पण येत मला तू भांडून राहिला. अरे पाहा बुवा सरपंच, काय तुम्ही पण भांडण करू राहिले? पाय काय कराय नाही करा बुवा, तुम्हीच करा आता. नाही पाय धंदे. अरे बा, भांडू नका रे राजा हो. भांडू नका ना बापा. कायले भांडून राहिले? भांडू नका. कायले भांडून राहिले बेले का? कायले भांडून राहिले उलचक शेंगासाठी लगा? भांडणं करू राहिले, सबन गाव जमा केलं. उलचक शेंगा नाही, सबन मोठं गाव जमा करणं. मग
राजा काय सांगू राजा सरपंच तुम्हाला काय सांगू मा एक तास गायब केलं हो या बायानं एक तास गायब केलं माय हो आता काय सांगू तुम्हाला हागले येतात खरी दुरीच्या शेंगा नेतात दोन कामं करू राहिले नाही एक तर वावरात खराब करू राहिले आणि त्यांनी माय पिकं नेऊ राहिले बरोबर हिनं नेलं का तू तास गायब केलं का हिनं नेलं का शेंगा तो पाहिलं का डोळ्यानं पाहिलं का तो मग काय तर म्या पकडलं नसतं 5 वेळा पाहिलं म्हणलं 5 वेळा 2 डोळ्यानं पाहिलं म्हणलं हो काय सांगू तुम्हाला मग आज म्हटलं चला म्हटलं हिच्या नवऱ्यालाच नाव सांगतो म्हटलं मग म्हणून आलो म्हणलं मी आज घरी म्हणलं मग अरे राहू दे ना बिचाऱ्या तिचा नवरा मारेल ना तिले राहू दे ना झोडली पाहिजे चांगली हो चांगली झोडली पाहिजे मी तर म्हणतो चांगलं हाणलं पाहिजे हो राहू दे ना राहू दे हो जाऊ दे बाप्पा म्हणजे बायाला मार खासाठी तू भांडण करायला येतं का तू बायाला मार खासाठी भांडण करायला येतं तू मग चोट्टे धंदे कायले करा कायले करा चोट्टे धंदे कायचे चोट्टे धंदे रे कायचे चोट्टे धंदे म्हणलं कायचे चोट्टे धंदे तो हिडो काढला का मग एखादी चोंग शेंगा गिंगा चोरतानी काढला का म्हणलं हिडो एखादा चोरतानी सांगून राहिला मोठा भांडण करायला उराला हिडो काल काढ लागते मराले हिडो काल काढ लागते 2 डोळे आहेत ना मला हे दोन डोळे कायसाठी आहे ते कायसाठी आहे ते या डोळ्यानं पाहिला ना तुले आणि हिडो म्हणून राहिली तू अरे राहू दे रे झाबरू राहू दे ना बिचाऱ्या राहू दे सोडून राहू दे हो अरे नाही ना बा नाही ना काय जाऊ द्या तुम्ही म्हणता मावशी काय जाऊ द्या म्हणता या उकोंडर किती फोत्र आहेत शेंगाचे किती फोत्र राहतात रोज फोत्र राहतात ना सकाळ संध्याकाळ निरा फोत्रच याच्या उकोंड्यावर मी तर म्हणतो हे भाकरी पण त्या तुरीच्या शेंगाचीच करत असतील का काय मालूम बा हो भाजी पण त्याचीच भाकरी पण त्याच्याच हो बाबा म्हणला आता बाई पारा किती बोलते इतका भांडून 4 वेळा भांडला म्हणलं मला 4 वेळा तरी पण मग नवऱ्याला माझं नाव नाही सांगितलं म्हणलं याचं मग आता सांगायला झालं तो नवऱ्याला नाव मी त्या नवऱ्याला नाव सांगायला चालू मग मी आता घर नाही रे मानवरा घर नाही तुला आता सांगून ठेवून देतो घर नाही मानवरा अरे घर नाही रे झाबरू तिचा नवरा घर नाही म्हणतील ते राहू दे जाय घरी जाय बरं तू जाय घरी जाय हो भांडू नको जाय घरी जाय काय सांगू राजे तुम्हाला काय सांगू म्हणलं बाईसारखी बाई तरी आहे का आपल्या गावातनी बाईसारखी बाई तरी आहे का गावातनी नवऱ्याला त्याला हकालून माहित आहे तू किती कामाचा आहे माहित आहे राहू दे हो हो माहित आहे ना तू अशी आज म्हणतो त्या नवरा सोडून गेला असून तुले मग बाबू तुला सांगू राहिली जास्त बोलू नको म्हणा जास्त बोलू नको तू रे मग मी बोलत झालो जास्त बोलणं तर काय बोलू म्हणलं चोर ते चोर वरून शिरजोर लय झाली तू मला वाटलं बा चांगलं न्याय करावा सरक्याने न्याय करा हो पण कायचं काय लगायचं हे ते भांडून राहिली मला मग हे न्याय होय काय हे न्याय होय का म्हणलं हे न्याय होय काय 4 चौक जमा करू राहिला तू कायचं न्याय होय रे कायचं न्याय होय म्हणलं हे मग माहित नाही बोला का त्याच्यात 4 चौकाले कशी असतो तर मग चोट्ट्याच्या थैल्या भरून येते आणि म्हणते वरून मग विचारून न्यायला काय होते मग पप्पा जसा देऊनच राहिला तू विचारून घेऊन जायला काय होते म्हणतो तर मग अरे मग चोरून घेऊन जाताना बोलून राहिली मोठी चोरून नेता तू चोरून आम्ही नाही चोरल्या कोणाच्या वावरातल्या शेंगा आम्ही नाही नेत हो का असं बरं दुसरी बाई असेल कोणती दुसरी मग कोणाला पाहिलं असेल तुया मला म्हणून राहिला मोठा मग दुसरी बाई होते मग म्हण नको म्हणू बरं ठीक आहे जाऊ द्या आता करंटच लावतो वावरातनी हो आता करंटच लावतो हो लाव ना जाणं लाव करंट लाव तिकडे काही लाव तिकडे झाबरू म्याळगीट झाला का म्हणलं तू म्याळगीट झाकला का करण काल लावतो वावरातनी बिचाऱ्या करण नको लावू नाही आता मी शाटच तर लावतो चांगली शाटच झाली पाहिजे हिची हो चांगली शकली पाहिजे ना हो माई शकली पाहिजे काय रे तुला एखाद्याची चांगला करण लाव आणि तिथेच पडला पाहिजे तू हो मग लावजून तू त्या ताराले हात मग कसा कोळसा होईल ना ते कोळसा मग समजून तुले अरे बापा झाबुऱ्या करण नको लाव रे राजा करण काय लावतं शाटफाट लागन कोणाला तर तुझंच नाव होईन ना करण नको लावू तू अरे मरू द्या ना हो जनावरासाठी लावलं म्हणेन मी हो म्हणलं बरं झालं का तुझं झालं का म्हणलं तुझं झालं शिंदे सांग म्हणाले काम आहेत मले चालली मी घरात नाही थांब ना जा तुझ्या नवऱ्याची वाटच पाहिजे तुम्ही आता काऊन चालली तोंड लपू पहिली घरात नाही लगाची पहिली घरात नाही जाऊ दे रे जाऊ दे सोडून दे आता जाऊ दे अरे बाईची जात आहे म्हणून बोललो नाही हो आपण बोललो नाही मी बाईची जात आहे म्हणून मग जाऊ दे जाय बरं घरी जाय तू जाऊ दे हो बंद कर भांडणं कर गाव काय जमा करता येईन जाय घरी जाय तू जाय घरी जाय
काय सांगू तुम्हाला, याच्या जागी का माणूस का असता ना आणि चांगले सालपट लांबवले असते त्या माणसाची म्या. पण आता बाई निघाली होती म्हणून वाचली. माणूस पाहिजे होता याच्या जागी. हो काय सांगू तुम्हाला, लस हाणलं असतं त्याला म्या. हो चांगलं पिणारलं असतं. हो हो माहित आहे तुले ताकद नाही. जा घर जाय बरं तू. जा घर जाय तू. जा घर जा पहिले. बंद कर भांडणं कर आता बंद. जा घर जा. हा नाही डबल दिसू दे द्यायला वावरात नाही सांगतो लेकाले. मग आता कुंपण घेतो म्हणलं, ताराचं कुंपण घेतो ना. कोणती बाई वावरात नाही हागाले उद्यात ना, कायलेच नाही आता कोणीच नाही कायले. मग मग समजते कुठे जातात बाया आता. बांधायला गो आपापल्या घरी संडाचं बांधायचं जीवावर येते. माझ वावर दिसते जल्ले जल्ले. मग माय बाई झाबऱ्या तर म्हणते वावराला कुंपण घेतो ताराचा. आता कुठे जाऊ आम्ही हागाले बापा. आता घोरच भाव झाला बापा. दुसरं वावर पाहायला लागण एखादं. हो ते तिकडे मग कर लागन. हो त्या लागन फटकन नाही तर झाबऱ्या मुले बोलायचा बापा. हो मावर ताव खळा निघा लागन फटकन ना तू. हो